आणि मी स्वतःला फार धन्यवान नशीबवान समजतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सुरू असलेल्या विद्यापीठामध्ये मला एक स्वतंत्र प्रयोगशाळा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अशा पद्धतीने उल्लेख करण्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत निसर्ग स्थिर आहे. आज आपल्याला शाश्वत विकास हा शब्द ऐकायला मिळतो, पण शाश्वत विकास कसा असतो हे शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र बघितलं पाहिजे. ज्या आज्ञापत्रामध्ये ते किल्ल्या बांधण्याच्या संदर्भात म्हणतात, त्यांच्या काळातला विकास हा किल्ले बांधणं, संरक्षण अतिशय चांगल्या पद्धतीचं तयार करणं हे त्या काळातला विकास होता. आणि ते आपल्या अधिकाऱ्याला हुकूम देत आहे, त्या पत्रामध्ये लिहित आहे की किल्ला जर बांधायचा असेल तर पाणी जिथं आहे तिथं पहिल्यांदा किल्ला, पण पाणी नसलेल्या ठिकाणी जर किल्ला बांधावा लागत असेल तर पहिल्यांदा टाक्या खोदा. टाक्या खोदताना अशा टाक्या खोदा की तिथे पर्यायी पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. एक टाकी खोदली पुरते पाणी असं नाही, दुष्काळ पडला पाणी तुम्हाला वापरता आलं पाहिजे. शत्रूने एखाद्या टाकीमध्ये विष काढवलं तर तुमच्याकडे पर्यायी पाण्याची व्यवस्था. आज्ञापत्र आहे. 6 जून पासून माझाच विचार असा आहे की त्या आज्ञापत्राचं निरूपण करायचं. तर त्यांनी तो आदेश दिला. पुढचा आदेश खूप महत्वाचा आहे. तटबंदीस लागणारे दगड जे आहेत ते त्या टाक्यातून निघालेले वापरायचे. निसर्गाला कमीत कमी हानी पोचवून विकास करणे हे शाश्वत विकासाचं मूळ सूत्र आहे. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आज्ञापत्रात आणि बाकीच्या आज्ञापत्रांमध्ये सुद्धा आपल्याला मिळतं. त्यांच्या नावाने